नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दिवाळी संपूर्ण फराळ बघतो आहे. तर पहिला प्रकार बघूयात. तर इथे मी 2 कप रवा घेतलेला आहे, 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 कप साखर घेतलेली आहे, पाऊण कप मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे मनुके आणि 1 चमचा इथे मी इलायची पावडर घेतलेला आहे. तर सर्व जिन्नस आपण एकाच मापाने मोजून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण आता गॅसवर कढई ठेवूयात. आता त्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. तर अर्धा कप तूप घेतलेलं आहे, त्याच्यातलं अर्धं तूप घालूयात आणि आपण हा रवा छान असा भाजून घेऊयात. एकदम खमंग त्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम मस्त असा जेवढा तुम्ही रवा खमंग भाजसाल तेवढे आपले लाडू छान असे होतील. तर बघू शकता रव्याचा थोडा रंग बदललेला आहे आणि रवा चांगला भाजलेला पण आहे. तर असं थोडंसं पाण्याचं थेंब टाकून बघायचा रवा भाजल्यानंतर तो चुरचुरतो. असं चुरचुरलं की समजायचं आपला रवा छानपैकी एकसारखा भाजलेला आहे. तर आता आपण हा रवा एका ताटात काढून घेऊयात आणि लगेच आता राहिलेलं आपण बेसन पण ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात. तर 1 कप बेसन घेतलेलं आहे. आता याच्यातलं थोडंसं तूप मी ठेवलेलं आहे बाजूला, बाकी काढून घेतलेलं आहे. ते पण आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे. तर अगोदर थोडंसं तूप घालून आपण बेसन पीठ आहे का ते छान पद्धतीने भाजून घेऊयात. तर आपण जसं-जसं बेसन भाजत जाईल तसं-तसं बेसन आपलं पातळसर होत जातं, की आपलं समजायचं आपलं बेसनाने तूप सोडलं, की आपलं बेसन परफेक्ट असं भाजलेलं आहे असं समजायचं. तर ह्या कन्सिस्टन्सीला आपलं बेसन आलं, की समजायचं आपलं परफेक्ट बेसन हे भाजलेलं आहे ते. तर एक 5 ते 6 मिनिटं बेसन भाजायला आपल्याला लागतात. तर बघू शकता बेसन मस्त असं भाजलेलं आहे, घरभर त्याचा सुवास सुटलेला आहे. तर आता आपण हे बेसन पण या ताटामध्ये काढून घेऊयात किंवा रवा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता कढई गरमच आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला हे हलवून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात रवा आणि बेसन आणि नंतर ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता इथे 2 कप साखर घेतलेली आहे, ती त्याच कढईमध्ये काढून घेऊयात आणि पाऊण कप इथे पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आणि आपल्याला याचा एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर अगोदर काय करायचं, गॅस फुल ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये जे आपल्याला साखर आहे का ती विरघळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्याचा पाक चेक करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅससुद्धा कमी करून घ्यायचा आहे. कारण रवा बेसन लाडूचा पाक जो आहे का तो एकदम पटकन होतो, कारण एकतारीच पाक आपल्याला हवा असतो. त्यामुळे हा पाक व्हायला जास्त वेळ नाही लागत. त्यामुळे आपल्याला साखर विरघळली की लगेच गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी असे डॉट टाकून बघत आहे. तर असा डॉट टाकून घ्यायचा आहे. एकदम शेवटचा थेंब आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो प्लेटच्या खाली असा ओघळला नाही पाहिजे आणि इथे पण तुम्ही बघू शकता एकदम त्याचा एकतारी तार होत आहे आणि तुम्हाला असं नाही समजलं तर थोडंसं हातावर असं काढून घ्यायचं आहे थोडंसं पाक आणि बोटावरती असा चिपचिपवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक मस्त त्याची तार बनत आहे. तर असा पाक तयार झाला की समजायचा आपला पाक परफेक्ट असा तयार आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण हा पाक आहे का आपलं जे रवा बेसनचं मिश्रण आहे का ते ओतून घेऊयात. तर बघू शकता तुम्हाला आणखीन एकदा मी ते दाखवलेलं आहे पाक चेक करून. आता वेलची पावडर घालून घेऊयात आणि आपण जे रवा आणि बेसन भाजून घेतलेलं आहे का ते घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून याच्या गुठळ्या वगैरे काही झाल्या नाही पाहिजेत आता आणि याला अर्धा तास असं झाकून ठेवूयात, जेणेकरून रवा पण मुरल्या जाईल छान आणि पूर्ण पाक पण ते शोषून घेतला जाईल. तर एक अर्धा तास लागतो याला आणि आपलं मिश्रण पण थंड होईल, कारण याचे लाडू वळायसाठी आपल्याला मिश्रण थंड व्हायला पाहिजे. गरम मिश्रण आपल्याला हात पोळतील त्यामुळे हे अर्ध्या तासामध्येच एकदम मिश्रण घट्टसर पण होतं आणि छान पण होतं हे लाडू बांधायच्या सारखं. तर आता एका ताटामध्ये काढून घेऊयात हे मिश्रण आणि थंड करून घेऊयात. एकदम परफेक्ट पाक तयार झाला, की तो लाडू पण खूप छान असे होतात. आणि जर तुम्हाला पाक थोडंसं समोर गेला असं वाटत असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध पण घालून त्याचे लाडू वळून घेऊ शकता. त्याने पण छान असे मऊ लाडू होतील आणि तुमचा जर पाक कधी तुम्हाला वाटला बिघडल्यासारखा, तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. पण दूध पण एकदम एखाद चमचाच याच्यामध्ये घालावं लागतं. तर आता आपले लाडू जे आहेत का ते वळून घेऊयात. एकदम गोल गरगरीत हे लाडू
तयार करून घेऊयात. तर मी थोडेसे त्याला मनुके एक लावून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तुम्हाला घालायचे तर घालू शकता. तर मस्त असे हे लाडू वळून घेऊयात आपण. तर ह्या दिवाळीला तुम्ही ह्या पद्धतीने रवा बेसन लाडू नक्की बनवून बघा. चवीला तर मस्त भन्नाट असे लागतात. तर तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. मस्त एकदम मऊ असे आपले हे रवा बेसन लाडू तयार आहेत. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर दिवाळी फराळ आहे तर मस्त असे आपले हे रवा बेसन लाडू झालेच पाहिजेत आता. तर पुढील पण मी याच्यामध्ये 2 प्रकारचे आणखीन लाडू तुम्हाला दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. तर बघू शकता एकदम दाणेदार असे हे रवा बेसन लाडू तयार आहेत. तर लगेच आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात. आता आपल्याला बेसनाचे 2 पद्धतीचे लाडू बघायचे आहेत. तर इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. तर बेसन आपल्याला अगोदर चाळून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही चाळून घ्या. आपल्याला दोन्ही पद्धतीमध्ये बेसन चाळूनच घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चिमटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं-थोडं पाणी घालून याचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आपण जसं शेवेसाठी बॅटर तयार करून घेतो का आपण शेव करण्यासाठी, त्याच्यापेक्षा थोडंसं सेलसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याची शेवच बनवायची आहे. आपल्याला शेवचे लाडू बनवायचे आहेत. पण आपण जे तिखटवाले शेव करतो का त्यासाठी थोडंसं आपण घट्ट मिश्रण करतो. तर ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला याची थोडी मऊ अशी शेव काढून घ्यायची आहे. शेवचे लाडू खूप मस्त असे चवीला लागतात. तर मी इथे शेवचा साचा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे का ते भरून घ्यायचं आहे. थोडंसं याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आपण मिश्रण भिजवल्यानंतर. आता लगेच आपल्याला तेलामध्ये ही शेव तळून घ्यायची आहे. तर तेल छान तापलेलं आहे. आपल्याला ही शेव तळते वेळेस तेल छानच तापवून घ्यायचं आहे. तर आता याला लगेच उलटवून घ्यायचं आहे. लगेच शेव फुलल्यासारखी होते आणि लगेच उलटवून घ्यायची आणि आपण शेव तळते वेळेस आपण तिखटवाली शेव करतो तिथे कुरकुरीत होईपर्यंत आपण ही तळतो. पण ही शेव जी आहे का ही आपल्याला एवढी कुरकुरीत होऊ द्यायची नाही आहे. तर एक साईड भाजली की लगेच आपल्याला दुसरी साईड परत पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे. तर पूर्ण शेव भाजून झाल्यानंतर तळून झाल्यानंतर मी इथे मिक्सरला याला बारीक करून घेतलेला आहे. तर आता याचा लगेच पाक तयार करून घेऊयात. तर 2 कप बेसन आहे, तर त्यासाठी मी इथे 1 कप साखर घातलेली आहे आणि अर्ध्या कपाला थोडंसं मी जास्त पाणी घातलेलं आहे. आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला याचा पाक एकतारीच्या पुढचा आणि गोळीबंदच्या मधला पाक आपल्याला पाहिजे आहे या लाडूसाठी. तर पाक तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण रवा बेसन लाडूसाठी थोडासा एकतारीच पाक तयार करतो. तर याला थोडंसं आपल्याला पुढचा पाक पाहिजे आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने असा पाक चेक करून घ्यायचा. पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये याच्यामधले पाकाचे शेवटचे थेंब टाकून घ्यायचे आहेत आणि त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे. तर पूर्ण गोळी बनायला नको, तर गोळी अशी बनली पण पाहिजे आणि पाण्यात विरघळलीसुद्धा पाहिजे, असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगोदर पाक करते वेळेस मी त्याची गोळी तयार होत आहे. पण ती गोळी पाण्यात विरघळत सुद्धा आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीचा पाक नक्की करून बघा. तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत. बघू शकता गोळी तर बनत आहे, पण ती गोळी विरघळत सुद्धा आहे. तर ह्या कन्सिस्टन्सीचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता जे मिश्रण तयार करून घेतलं होतं का शेवचं, त्याच्यामध्ये हे पाक ओतून घ्यायचं आहे आणि याला अर्धा तास असं झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याचा पाक जो आहे का तो पूर्ण त्याच्यामध्ये मुरला पाहिजे आणि आपले लाडू छान असे झाले पाहिजेत आता. तर याला अर्धा तास झाकून ठेवूयात आणि अर्ध्या तासानंतर आपण याचे लगेच लाडू वळून घेऊयात. तर बघू शकता मस्त असे हे लाडू तयार होतात आणि लाडू वळते वेळेस एकदम आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. एकदम फटाफट ही लाडू वळल्या जातात. तर तुम्ही ह्या पद्धतीचे शेवचे लाडू नक्की करून बघा आणि चवीला तर मस्त भन्नाट असे लागतात. तर मी इथे थोडंसं चांदीचं वर्क त्याला लावून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी कोणते ड्रायफ्रूटसुद्धा लावून घेऊ शकता. एकदम मस्त असे खमंग आपले हे बेसन लाडू, शेवचे लाडू तयार आहेत. नक्की करून बघा. बघू शकता एकदम रसरशीत झालेले आहेत. तर आता लगेच दुसऱ्या लाडूला सुद्धा सुरुवात करूयात. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि 2 कप बेसन घेतलेलं आहे. तर हे बेसन आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. आता बेसन चाळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर आणि चिमूटभर खायचा सोडा, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याचं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो का, त्या पद्धतीनेच आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम आपल्याला कमी लागतं. एकदम
2-3 चमचे पाण्यामध्येच हे बेसन जे आहे का मळून तयार होतं. तर आपल्याला इथे एकदम पाणी घालायचं नाही आणि याचे लगेच आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत हां. तर तुम्ही ह्या पद्धतीचे लाडू कधी बनवलेत का ते मध्ये मला नक्की सांगा. तर आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात आणि आपल्याला हे फटाफट तळून घ्यायच्या आहेत हां. तर बघू शकता मी पूर्ण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत हां. तर आता ह्या लगेच तळून घेऊयात. तर आपल्याला हे कमी गॅसवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हां, जेणेकरून आतपर्यंत छान अशा तळल्या पाहिजेत आता. तर आता बघू शकता रंग छान आलेला आहे. आता आपण ह्या काढून घेऊयात आणि इथे आपण आता लगेच ह्या पुऱ्या पूर्ण ज्या आहेत का त्या पूर्ण तळून घेऊयात आणि ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तर आता त्याचा पाक तयार करून घेऊयात. तर इथे मी 1 कप आणि थोडीशी वरती साखर घातलेली आहे. 1, 2, 3 चमचे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे अर्ध्या कपाला थोडंसं जास्त आणि आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर साखर विरघळून घेऊयात. साखर विरघळते तोपर्यंत आपण जे पुऱ्या तयार करून घेतल्यात का त्या मिक्सरला अशा बारीक रवाळ अशा वाटून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं आपलं हे आपण मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे. इकडे आपला पाक पण होत आहे. तर साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता आपण याचा पाक चेक करून घेऊयात. गॅस कमी करायचा आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये पाकाचे जे थेंब टाकून घ्यायचे आहेत आणि त्याची गोळी बनत आहे. तर आपल्याला हा गोळीबंद पाक आपल्याला ह्या लाडवासाठी तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता गोळीबंद पाक तयार आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहे, की त्याची गोळी होत आहे. तर आता आपल्याला हा पाक जो आहे का या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि याला अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पाक जे आहे का पूर्ण आपल्या मिश्रणामध्ये छान असा मुरला पाहिजे आणि आपल्याला लाडू वळायला पण छान असे हे वळले पाहिजेत आता. तर याला आपण आता अर्धा तास झाकून ठेवूयात आणि नंतर त्याचे लाडू वळून घेऊयात. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणते ड्रायफ्रूट घालायचे ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर बघू शकता मी इथे मनुका लावून घेत आहे. मस्त असे आपले हे बेसनाचे हे लाडू तयार होतात. तर बेसन पुरीचे लाडू. तर तुमच्या इकडे या लाडूला काय म्हणतात मला कमेंटमध्ये ते पण सांगा. तर एकदम आणि हे लाडू पण वळायला आपल्याला काहीच मेहनत लागत नाही. एकदम फटाफट हे लाडू वळून तयार होतात. तर बघू शकता मस्त असे आपले हे लाडू तयार आहेत आणि तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. चवीला पण तेवढेच भन्नाट आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीचे हे लाडू आहेत. या दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर लगेच आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपल्याला इथे चकली बनवायची आहे, ती बिना भाजणीची चकली. तर बघू शकता मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. एकदम खुसखुशीत ही चकली तयार होते आणि आणि करायला पण एकदम जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही चकली आहे. तर तुम्ही ही चकली नक्की करून बघा. बघू शकता मस्त अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. तर आता लगेच आपण चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आणि ही चकली अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. अजिबात हाताला तेल वगैरे लागत नाही आणि तुम्ही चकली पाडते वेळेससुद्धा बघू शकता एकदम ही चकली तुटत नाही आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये एक मस्त असा सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, जेणेकरून तुमची कितीही चकली फसली तरी तुमची ही चकली फसणारच नाही. तुमचं मिश्रण छानच होईल चकलीचं आणि एकदम चिकटपणा येईल त्याला. चकली अजिबात मोडणार नाही, कारण आपण ही बिना भाजणीची चकली तयार केलेली आहे. तर इथे मी डाळवं घेतलेलं आहे. एक कपभर तर ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकाच वाटीने हे सर्व मापं घेऊ शकता. तर इथे मी एकाच मापाने घेतलेले आहेत. तर कपच्या मापाने मी इथे घेतलेले आहेत. तर ज्या कपने आपण डाळवं मोजून घेतलेलं आहे का त्याच कपने आपल्याला इथे तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 कप डाळवं घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 4 कप इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ते पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर याने काय होईल, जे काही ठोकर त्याच्यामध्ये कण वगैरे असतील तर ते निघून जातील किंवा गुठळ्या वगैरे असतील तर त्या पण निघून जातील. आता जिन्नस पुढचे घालूया. तर इथे 1 चमचा मोठा चमचा मी इथे धने जिरे पावडर घातलेला आहे. 2 चिमट हिंग घातलेला आहे आणि इथे मोठा चमचा एक लाल तिखट घातलेला आहे. थोडीशी चिमटभर हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता इथे आपण ज्या मापाने सर्व जिन्नस घेतलेत का त्याच मापाने मी अर्धा कप इथे
तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला हे कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन याच्यामध्ये घालायचं आहे. अगोदर सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे आणि ते व्यवस्थित असं सर्व पिठाला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तेल घेऊ नका. कारण तसं करसाल तर तुम्ही आपली चकली जी आहे का ती याच्यामध्ये तेलामध्ये विरघळल्या जाईल. तर मी ह्याच्यामध्ये अर्धा कप बेसनसुद्धा घेतलेला आहे. ज्या मापाने आपण मोजून घेतलं का, तर माझा तो व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठ नक्की घाला अर्धा कप. त्याने काय होईल एकदम तुमची चकली जी आहे का मोडणार नाही आणि त्याने खमंगपणा पुन्हा छान येईल आपल्या चकलीला. तर आपण भाजणीच्या चकलीमध्ये हरभरा डाळ वापरतोच. त्यामुळे तुम्ही ह्या चकलीमध्ये सुद्धा अर्धा कप बेसन पीठ घाला आणि ह्याला एवढंच आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे अर्धा कपाचंच. याच्यापेक्षा जर जास्त तेल घातलं तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते आणि तेलकटसुद्धा चकली होऊ शकते. त्यामुळे तेलाचं प्रमाण योग्यच घ्यायचं आहे. तर आता आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे मी. तर हे गरम पाण्यानेच आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण आपण याची उकड वगैरे काढणार नव्हतं त्यामुळे. तर थोडं-थोडं गरम पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता हाताला सोसवलं असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर थोडं-थोडं करून मी ह्याच्यामध्ये पाणी घालत आहे. तर मला इथे 2 ते 2.5 कप इथे पाणी लागलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर आता थोडं-थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात. पूर्ण मी गरम पाण्यातच हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्त घट्टसर गोळा मळून झालेला आहे. आता आपण हा थोडा वेळ झाकून ठेवूयात आणि लगेच याच्यात चकल्या पाडून घेऊयात. एक 10 मिनिटच मी हे पीठ झाकून ठेवलं होतं. आता 10 मिनिटानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि ते छान असं मळून घ्यायचं आहे आणि ते नंतर चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर ही स्टेप पण आपल्याला महत्त्वाची आहे. कारण आपण चकली जेव्हा करतो का त्यावेळेस आपल्याला पीठ हे छान मळूनच घ्यायचं आहे. जेणेकरून चकलीचे तुकडे वगैरे पडणार नाहीत. आणि चवीला तर एकदम खमंग अशा लागतात आणि एकदम खुसखुशीत ह्या चकल्या तयार होतात हां. एकदम बिना भाजणीच्या चकल्या आहेत म्हणून असं वाटत सुद्धा नाही आणि चवीला तर एकदम मस्त जबरदस्त अशा लागतात हां. तुम्ही ह्या दिवाळीच्या फराळामध्ये ह्या चकल्या नक्की करून बघा आणि तुम्ही चकली पाडते वेळेस बघू शकता एकदम आपली चकली कुठेही तुटत नाही. तर हे कारण जे आहे का ते आपण बेसन पीठ घातल्यामुळे ही चकली अजिबात तुटत नाही. जरी तुम्ही बेसन पीठ नाही घातलं तरी पण चकली तुटत नाही. पण तुम्ही बेसन पीठ घातले तर 100% तुमची चकली तुटणारच नाहीये, ही माझी गॅरंटी आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने बेसन पीठ घालून चकली नक्की करून बघा. तर आता आपण काय करूयात, चकल्या पाडून घेऊयात एक 3-4 आणि ह्या तळून घेऊयात. तर ह्या चकल्या तळते वेळेस आपल्याला थोड्या मोठ्या गॅसवरच तळायच्या आहेत हां, एकदम कमी गॅसवर नाही. आपण भाजणीची जी चकली आहे का, कमी गॅसवर तळून घेतो, पण ही चकली आपल्याला थोडी मोठ्या गॅसवर तळून घ्यायची आहे आणि तेल पण छान तापवून घ्यायचं आहे. कारण ही तांदळाची चकली आहे. कमी गॅसवर तळली तर ती तेलात विरघळू शकते. तर बघू शकता तेल छान तापलेलं आहे आणि ही चकली आपण थोड्या मोठ्या गॅसवर तळतो त्यामुळे ही चकली तळायला सुद्धा वेळ लागत नाही. त्यामुळे त्यामुळे ही चकली बनवायला सुद्धा वेळ लागत नाही. एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम खुसखुशीत ही चकली तयार होते. तर तुम्ही ह्या पद्धतीची चकली या दिवाळीच्या फराळामध्ये नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला हे दिवाळीचे फराळाचे पदार्थ कसे वाटले ते मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपण एकाच व्हिडिओमध्ये भरपूर पदार्थ दाखवलेले आहेत. तर आपण संपूर्णच पदार्थ या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. चिवडा, आपण चकल्या आणि 3 प्रकार लाडूचे आपण याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि शंकरपाळे असं ह्याच्यामध्ये पूर्ण आपण 5-6 रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर चकली बघू शकता, काटे बघू शकता त्याला किती आलेले आहेत. मस्त खुसखुशीत चकली तयार आहे. तर लगेच पुढच्या रेसिपीकडे वळूयात. तर आता आपल्याला इथे पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवायचा आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने चिवडा बनवला तर तुम्हाला विकतचा चिवडा आणायची गरज पण पडणार नाही आणि तुम्ही घरी पण ह्याच पद्धतीचा चिवडा नेहमी करून खासाल असा हा भन्नाट चवीचा चिवडा तयार होतो. तर मी इथे पोहे घेतलेले आहेत, ते चाळून घेतलेले आहेत. थोडीशी मक्याची पापडी घेतलेली आहे, ती पण छान चाळून घ्यायची आहे. तर एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर एक मोठा चमचा मी इथे धने पावडर, एक मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे, एक मोठा चमचा चाट मसाला, एक मोठा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तर हे लाल तिखट, तिखट पण आहे आणि रंग पण याने छान येतो.
तर हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी इथे साखर घातलेली आहे आणि 1 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. आता थोडीशी मी इथे ड्रायफ्रूट काही घेतलेले आहेत. शेंगदाणे घेतलेले, डाळवं घेतलेले आहे, बदाम आणि इथे मी खोबऱ्याचे काप आणि मनुके घेतलेले आहेत. हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि असं गाळणीमध्ये हे एक-एक जिन्नस आपल्याला तळून घ्यायचा आहे. एकदम खरपूस होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा पण जाईल आणि करपणार सुद्धा नाहीत आपले हे जिन्नस. अशा पद्धतीने आपल्याला हे एक-एक जिन्नस तळून घ्यायचा आहे. तर अगोदर खरपूस होईपर्यंत डाळवं मी छान तळून घेतलेलं आहे. आता शेंगदाणे पण त्याचा ओलावा पूर्ण निघून जाईल ह्या पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. एकदम करपले सुद्धा नाही पाहिजेत आता आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजेत. आता आपण खोबऱ्याचे काप तळून घेऊयात. तर खोबऱ्याचे काप तळायला जास्त वेळ लागत नाही. एखाद मिनिटातच हे काप तळून तयार होतात. आता याच्यामध्ये लगेच आपण बदामाचे काप आहेत का ते तळून घेऊयात. तर बदामाचे काप तळायला सुद्धा वेळ नाही लागत. तुमच्याकडे काजू असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आता मनुके सुद्धा आपण याच्यामध्ये तळून घेऊयात. मनुके सुद्धा तळूनच घाला. एकदम छान असे चिवड्यामध्ये लागतात आणि कुरकुरीतपणा राहतात. तर एकदम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा हा चिवडा आपण तयार करणार आहोत. सर्व जिन्नस तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत. तर पोहे पण ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर मी थोडेसे पोहे त्याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकलेले आहे. तर बघू शकता आणि तेल मी छान तापवून घेतलेलं आहे. आपले ड्रायफ्रूट तळल्यानंतर मी थोडंसं तेल तापवून घेतलेलं आहे आणि नंतर पोहे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम अजिबात तेलकट होत नाहीत, कारण आपण ह्याच्यामध्येच तेल निचरवून घेता येतं आणि राहिलेलं तेल आपण एका गाळणीमध्येच आपण हे पोहे टाकून घेत आहे, जेणेकरून जे काही तेल शिल्लक राहिलं असेल का ते निघून जाईल आणि आपला चिवडा जो आहे का अजिबात तेलकट होणार नाही. तर आता मी पोहे तळून घेतलेले आहेत. आता आपण जी मक्याची पापडी घेतली होती का ती पण छान तळून घेऊयात. ही पण पोहे अशा चिवड्यामध्ये खूप खमंग असं लागते मक्याची पापडी. तर आता इथे मी लसणाच्या 10-12 पाकळ्या अशाच ठेचून घेतलेल्या आहेत. तर त्याचे टरफलं काढलेले नाही, तर तशा टरफल्यासकट मी ह्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. तर एका छोट्या पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि ही छान अशी कुरकुरीत लसण होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या मी 5-6 घेतलेल्या आहेत, अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्या पण छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कढीपत्तासुद्धा तळून घ्या आणि टाका. तर कढीपत्ता मी घातलेला नाही आहे. तर मी आणखी थोडंसं एक पळी, अर्धा पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता का तो घालून घ्यायचा आहे. फक्त साखर आणि मिठाचं जे आहे का जिन्नस ते याच्यामध्ये घालायचे नाहीत. तर हा मसाला पण छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर गॅस बंद केलेला आहे मी, कारण कडकडीत तेलामध्ये आपण मसाला घातलेला आहे, जळू शकतो त्यामुळे. आता लगेच आपण हे मसाला जो आहे का मिक्स करून घेऊयात. तर मी अगोदर आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते का आणि शेंगदाणे डाळवं त्याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात आणि साखर मीठसुद्धा घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मसाला जो आहे का तो व्यवस्थित याला लागला गेला पाहिजे. आणि नंतर आपण पोह्यामध्ये मसाला घालणार आहोत. असं केल्याने काय होईल, तर ह्या ड्रायफ्रूटला सुद्धा छान मसाला लागेल आणि आपल्या चिवड्याला सुद्धा छान मसाला लागेल. तर आता असं थोडा-थोडा करून सर्व पोह्यावर घालून घेऊयात मसाला आणि आपल्याला हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हलक्या हाताने आपल्याला हा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पोहे आणि साखरेचं जे मिश्रण करून घेतलं होतं का ते पण चवीनुसार घालायचं आहे आणि हाताने असं हलक्या हाताने हे चिवड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा मसाला लावून तयार आहे. तुम्ही हाताला बघू शकता तेल अजिबात लागलेलं नाही, अजिबात तेलकट झालेला नाही. जरी आपण हे पोहे तळून घेतलेले असले तरी पण आपला हा चिवडा तेलकट झालेला नाही. आता ड्रायफ्रूट सर्व मिक्स करून घेऊयात. मस्त असा आपला हा खुसखुशीत चिवडा तयार होतो. एकदम पुणेरी पद्धतीचा आणि विकतसुद्धा तुम्हाला आणायची गरज नाही. असा घरीच तर तुम्ही दिवाळी फराळात केला तर. तर मस्त असा आपला हा चिवडा तयार आहे. तर ह्या दिवाळीला ह्या पद्धतीचा चिवडा नक्की करून बघा. सगळेच खुश होतील तुमच्यावर. घरातले लहानापासून मोठ्यांना खूप असा हा चिवडा आवडणारा आहे. तर आपला हा चिवडासुद्धा तयार आहे. तर आता लगेच पुढची रेसिपी बघूयात. एकदम लेयर्सवाले आपल्याला शंकरपाळ्याची रेसिपी बघायची आहे. तर याला भरपूर लेयर्स आलेले आहेत हां. तर या लेयर्स येण्यासाठी आपण काय ट्रिक वापरलेली आहे व्हिडिओमध्ये ती पण आपण बघणार आहोत.
आणि एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे शंकरपाळे तयार होतात. तर बघू शकता हातावर तर एकदम हाताला लगेच क्रश होता येतं. तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे शंकरपाळे तयार करत आहोत. तर वाटीच्या मापाने 3 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे. पाऊण वाटी दूध, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर अगोदर काय करायचं, साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला. फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. त्याचा पाक वगैरे आपल्याला करायची गरज नाही. तर आता आपण जे साखरेचं आणि दुधाचं मिश्रण बाजूला ठेवूयात. अर्धा कप अर्धी वाटी आपण इथे तूप घेतलेलं आहे का, ते आपल्याला कडकडीत करून घ्यायचं आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे, तो हातावर असा चुरून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद असा छान उतरला पाहिजे. आता चवीनुसार चिमूटभर मीठ घालूयात याच्यामध्ये. आता आपण कडकडीत तूप केलेलं आहे का, ते ह्या मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे आणि अगोदर चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर हाताने हे छान असं मिक्स करून घेऊयात. एकदम खुसखुशीत हे शंकरपाळे तयार होतात आणि तेलात नाही तर तोंडात टाकताच विरघळणारी ही शंकरपाळे तयार होतात. तर ह्या दिवाळीच्या फराळात ही शंकरपाळेसुद्धा नक्की करून बघा. तर आता आपण याला छान असं तूप लावून घेऊयात. आणि आता आपल्याला थोडं-थोडं ते दुधाचं मिश्रण आहे का ते घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर दुधाचं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थंड झालेलं आहे आपलं मिश्रण. आता थोडं-थोडं करून ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपल्याला याच्यातलं माझं एक थोडंसंच 2 चमचेच माझं दूध उरलं होतं आणि पूर्ण मला दूध याच्यामध्ये लागलं होतं. तर बघू शकता मी याचा घट्टसर गोळा मळून घेत आहे. आपण ह्याच्यामध्ये एक लाटण्याची ट्रिक वापरलेली आहे. आपली शंकरपाळ्याची जी आपण चपाती लाटून घेतो का, ती कशा पद्धतीने लाटायची आहे, त्यासाठी आपण एक मस्त अशी ट्रिक याच्यामध्ये वापरलेली आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. आणि तुम्हाला आत्तापर्यंतचे कोणते आपले फराळाचे पदार्थ आवडले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मस्त असा आपला गोळा मळून आहे. एकदम अजिबात ताटाला चिटकलेला नाही आणि हाताला पण चिटकलं नाही. व्यवस्थित असा गोळा मळून तयार झालेला आहे. याला एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. आपल्याला 10 मिनिटानंतर लगेच याची शंकरपाळी लाटून घ्यायची आहेत. तर बघू शकता एक 2 चमचेच इथं दुधाचं मिश्रण उरलेलं आहे. तर आता आपण याचे 2-3 भाग तयार करून घेऊयात आणि त्याची एक चपाती लाटून घेऊयात. तर मी याचे 4 भाग तयार करून घेतलेले आहेत. आता याच्या आपण 4 चपात्या लाटून घेऊयात. तर अगोदर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पातळसर अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. मस्त अशी ही ट्रिक आहे. तुम्ही नक्की वापरा. तुमचे 100% तुमच्या शंकरपाळ्याला लेयर्स तर येतीलच, पण खुसखुशीत पण होतील. ह्या पद्धतीने जर तुम्ही लाटून शंकरपाळे केले तर. आता काय करूयात ही पातळसर अशी चपाती लाटल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्या आणि पुन्हा एकदा लाटण्याने फिरवून घ्या आणि पुन्हा एकदा त्याला फोल्ड करून घ्या. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून पुन्हा त्याची आता आपल्याला हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे. एकदम जाडसर आता आपल्याला ही लाटून घ्यायचं. तर आता आपण हलक्या हाताने ही चपाती लाटून घेऊयात. इथे आपल्याला जोर लावून आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची नाही. तर बघू शकता शंकरपाळे लाटते वेळेस आपल्याला एकदम हलक्या हाताने आपण ही चपाती लाटलेली आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर चपाती लाटून शंकरपाळी केली तर तुमच्या शंकरपाळीला 100% लेयर्स येणारच आणि ते खस्ता खुसखुशीत नक्कीच होतील. तर आता आपण चौकोनी शेपमध्ये ही शंकरपाळे कट करून घेऊयात. तर तुम्ही ह्या पद्धतीची ही ट्रिक वापरली नसेल कधी तर नक्की वापरून बघा. तुमचे 100% शंकरपाळे खुसखुशीतच होतील आणि त्याला लेयर्स पण येतीलच, पदर छान असे सुटतील. तर आता आपण हे काय करूयात सर्व कट करून घेऊयात आणि शंकरपाळे तळते वेळेसुद्धा आपल्याला काही काळजी घ्यायची असते, ते पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा.
तर आता आपण हे राहिलेले पण ह्या पद्धतीनेच संपूर्ण आपण जे 4ही चपात्या आपण 4 गोळे केले होते का त्याचे 4ही चपात्याचे असे शंकरपाळे आपण तयार करून घेऊयात. आता तळते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एकदम कमी गॅसवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे अगोदर आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. लो गॅसवर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. तरच शंकरपाळेला लेयर्स येतील. तर बघू शकता मस्त अशी तुम्हाला तेलामध्ये सुद्धा दिसत आहे शंकरपाळ्याला किती छान असे लेयर्स आलेले आहेत हां. तर याचा थोडंसं आपल्याला रंग डार्क होईपर्यंत आलटून-पालटून हे शंकरपाळे छान असे आपण हे तळून घेऊयात. तर लेयर्स बघू शकता मस्त असे आलेले आहेत हां. तर रंग पण बघू शकता मस्त असा आलेला आहे. तर आता ही शंकरपाळे काढून घेऊयात. तर मी असे थोडेसे मोठ्या झाऱ्यावर काढून घेतलेले आहेत. तर त्याचं एक्स्ट्राचं तेल निचरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा जरी आपल्याला तेल वाटलं तर मी एका गाळणीमध्येच हे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत शंकरपाळे. जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं तेल वगैरे जे असेल का ते सर्व निघून जाईल. तर बघू शकता एकदम खस्ता आणि एकदम कमी तेलकट अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहेत. लेयर्स बघू शकता तुम्ही. खस्ता शंकरपाळे तयार आहेत. तर तुम्ही ह्या दिवाळीला ह्या पद्धतीचे शंकरपाळे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, की तुमची शंकरपाळी कशी झाली आणि तुम्हाला आजचे हे सर्वच रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटले मला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.